शाहजहापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। एका व्यक्तीनं आपल्या पत्नीच्या बहिणीचा चाकूने निर्घृण खून केला। अंशुल असं आरोपीचं नाव आहे। दाट लोकवस्ती असलेल्या लालातेली बाजार या परिसरातील ITI कॉलनीमध्ये ही घटना घडली। आरोपी आपल्या भावाचं आणि मेहुणीचं कोमलचं लग्न लावण्यास इच्छुक होता, पण कोमलने या लग्नाला नकार दिला होता। कोमलच्या कुटुंबियांचे 6 ते 7 लाख रुपये अंशुलकडे होते। या बदल्यात तो भावाचं आणि मेहुणीचं लग्न लावायच्या विचारत होता। या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार आरोपीनं कोमलची मोठी बहीण वर्तिकाशी प्रेमविवाह केला होता। कोमलच्या कुटुंबियांनी लग्नाच्या वेळी घर बांधण्यासाठी अंशुलला 6 ते 7 लाख रुपये दिले होते। हे पैसे परत करावे लागू नयेत म्हणून आरोपी आपल्या भावाचं आणि मेहुणी कोमलचं लग्न लावण्याच्या विचारत होता, मात्र कोमल आणि तिचं कुटुंब या लग्नासाठी तयार नव्हतं। मंगळवारी सकाळी 11च्या सुमारास कोमल ट्युशनवरून घरी परतली होती। तिनं आईला बाजारातून गाजर आणायला सांगितलं होतं। अंशुल त्याच गल्लीमध्ये राहत होता। तो कोमलचा काटा काढण्याच्या उद्देशानं घराबाहेर बसला होता। कोमलची आई बाजारात गेल्यानंतर तो घरात घुसला आणि कोमलवर चाकूनं वार केले। कोमलनं सुरुवातीला स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण अनेक वार झाल्यानंतर रक्तस्रावामुळे तिनं प्रतिकार बंद केला। गुन्हा केल्यानंतर अंशुलनं चाकू स्कार्फमध्ये गुंडाळून पलंगावर टाकला आणि रक्तानं माखलेले हात धुतले। या धडपडीत अंशुलच्या हाताला चाकू लागला होता। दरम्यान अंशुलची सासू घरी आली। अंशुलच्या हाताला लागलेलं रक्त पाहून तिनं विचारपूस केली। त्यानंतर त्यानं तिलाही आत ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र सासूनं आरडाओरडा केला, त्यामुळे तो पळून गेला। घरात प्रवेश केल्यानंतर तिला आपल्या मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला। पोलिसांनी आरोपी अंशुलला पकडून त्याची चौकशी केली असता त्यानं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। कोमलनं आपल्या भावाशी लग्न करण्यास नकार दिल्यानं आपण तिचा खून केल्याचा आरोपी अंशुलनं कबूल केलं। या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत।